नेक्स्ट आर्टिकल इज सेन्स ऑर्गन्स. जे ऑर्गन्स ब्रेनला वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांची माहिती देतात त्यांना म्हणायचं सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स receive the stimuli, that is a change in environment, convert it into sensory impulse, आणि मग ते सेन्सरी इम्पल्स सेन्सरी न्यूरॉन मार्फत ब्रेन कडे जातात. ब्रेन त्याचं ॲनालिसिस करतो आणि मोटार इम्पल्स मार्फत माहिती देतो मसलला किंवा ग्लँडला काय करायचं त्याची. Though these sense organs or receptors are called as windows of brain. हे ब्रेनचे चमचे आहेत आणि ब्रेनचा सगळ्यात जवळचा चमचा म्हणजे डोळे. भरपूर माहिती कळवतात डोळे. पंच ज्ञानेंद्रिय आपल्याकडे कन्सेप्ट आहे. डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, जीभ आहे आणि आपली स्किन आहे. सर्वात जास्त माहिती कोण देतो ब्रेनला? तर डोळे देतात. सर्वात जवळचा चमचा कोण आहे ब्रेनचा? डोळे. व्हिज्युअल इन्फॉर्मेशन सगळी कळवली जाते. आवाजामध्ये होणारे बदल ब्रेन कडे कळवण्यासाठी कान हे रिसेप्टर्स आहेत, सेन्स ऑर्गन आहे. स्मेल मध्ये होणारे बदल रिसीव करण्यासाठी नोज आहे. टेस्ट मध्ये होणारे बदल रिसीव करण्यासाठी टंग आहे. आणि टच, प्रेशर, टेम्परेचर याचे बदल रिसीव करण्यासाठी स्किनवर रिसेप्टर्स बसवलेले आहेत. हे सगळेजण काय करतात? एक्सटर्नल किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट जे असेल, जिथं ते रिसेप्टर बसवले असतील तिथं जे वातावरणात बदल होतात ते बदल रिसीव करतात. त्याचं कन्व्हर्जन सेन्सरी इम्पल्स मध्ये करतात आणि ते सेन्सरी इम्पल्स ब्रेन कडे पाठवले जातात. जे काही ॲनालिसिस करायचंय ते ब्रेन करणार, प्रॉपर आन्सर देणार आणि ते आन्सर मोटार न्यूरॉनच्या सहाय्यानं मसल किंवा ग्लँडला रिस्पॉन्स साठी पाठवलं जाईल. जे रिसेप्टर्स आपल्या आउटर सरफेसला बसवलेले असतात त्यांना म्हणायचं एक्स्टेरो रिसेप्टर्स. आपले कान एक्स्टेरो रिसेप्टर आहेत, डोळे एक्स्टेरो रिसेप्टर आहेत. कानाला आपण फोनो रिसेप्टर म्हणू शकतो, डोळ्याला आपण फोटो रिसेप्टर म्हणू शकतो, जिभेला आपण गस्टॅटो रिसेप्टर म्हणू शकतो. टेस्टचे सेंटर तिथं आहेत. नाकाला ऑल्फॅक्टरी रिसेप्टर आपण म्हणू शकतो. आणि स्किन वरती पॅसिनियन कार्पस्कल्स, मॅकेरेज कार्पस्कल्स असे प्रेशरचे, टचचे रिसेप्टर्स आहेत. हाय टेम्परेचर असेल बाहेर वातावरणात ते कळवण्यासाठी इथं कॅलॅरो रिसेप्टर्स आहेत. थंडी वाजायला लागली ते ब्रेनला कळवण्यासाठी फ्रिजिडो रिसेप्टर्स आहेत. असे टच, प्रेशर, टेम्परेचर अशा अनेक गोष्टींचे रिसेप्टर्स या स्किन वरती आहेत.
त्याचबरोबर आपल्या बॉडीच्या आत विसेरो रिसेप्टर्स आहेत. विसरल ऑर्गन मध्ये जे जे चेंजेस होतात ते नर्वस सिस्टीम कडे कळवले जातात. इंटेरो रिसेप्टर्स आहेत. जसं आपलं पोट दुखतंय, दुसऱ्यानं सांगावं लागतं, अरे कालपासून तुझं पोट दुखतंय, तुला कसं समजलं नाही? सांगावं लागतंय का दुसऱ्यानी? नाही, कारण त्याचे रिसेप्टर कुठं बसवलेले आहेत? आत आहेत. एंटेरो रिसेप्टर्स आहेत. असे अनेक रिसेप्टर्स आपल्यामध्ये आहेत. परंतु आपल्याला बाकीचे रिसेप्टर आता इथं स्टडी करायची जास्त गरज नाही. आपल्याला या चॅप्टर मध्ये आय अँड इयर हे दोन रिसेप्टर स्टडी करायचे आहेत. आपले सुंदर डोळे हे या स्कलचं जे बोन आहेत, या स्कल मध्ये सॉकेट आहेत, त्याला आपण म्हणतो ऑर्बिट्स. त्या ऑर्बिट्स मध्ये हे दोन डोळे फिट केलेले आहेत. ऍडल्ट मध्ये जनरली हे आयबॉल जे असतात ते स्पेरिकल असतात. स्पेरिकल असतात हे. या ठिकाणी वरती आयब्रोज आहेत. आपल्यामध्ये आयब्रोज मॉडरेट आहेत. डस्ट किंवा वॉटर खाली डोळ्यात पडू नये म्हणून ती प्रिकॉशन घेतली जाते. माकडामध्ये, एप मध्ये आयब्रोज एकदम प्रॉमिनंट असतात. आणि आता आपण काय करतो? आयब्रोला व्यवस्थित शेप दिला जातो. विशेषतः फिमेल करतात ते. आय लॅशेसला सुद्धा कलर केला जातो. बर, त्यानंतर या डोळ्याला वरचा हा काय? आयलीड. खालनं एक आयलीड, आयलॅशेस. आणि या आयलिडच्या ज्या मोमेंट्स आहेत त्या ठराविक वेळेनंतर नैसर्गिकरित्या इनव्हॉलंटरी होतच असतात. परंतु गरज पडली तर आपण त्या मोमेंट व्हॉलंटरी ऍक्ट मध्ये सुद्धा आणू शकतो. जसं डोळे आपण गरज पडली तर व्हॉलंटरी ऍक्ट मध्ये बंद करू शकतो. मध्यंतरी ते तामिळनाडूचं एक हिरो हिरोईन, कॉलेजचं हिरो हिरोईन दाखवलेत आणि डोळे मारताना दाखवलेत. किती फेमस झालतं ते. ती क्लिप किती व्हायरल झाली होती. डोळे मारणे अशा प्रकारची प्रोसेस जी आहे ती कशी आहे? व्हॉलंटरी. व्हॉलंटरी क्लोजिंग ऑफ आयलिड. त्यानंतर इथं जे आपण हा डोळा आहे, इथं जे ब्लॅक कलरचं दिसतं हे होल आहे ऍक्च्युअली. त्या होलला म्हणायचं प्युपिल. आणि या प्युपिलच्या भोवती हे कलर्ड स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणायचं आयरिस. या आयरिसचा रंग वेगळा 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 असू शकतो. कुणाकडं ब्राऊन आयरिस असेल, कोणाकडं ब्ल्यू कलर असेल, निळसर रंगाचे डोळे काही जण असतात की नाही, गारोळे डोळे, कितीतरी प्रकार आहेत यामध्ये. तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा. तर हे जे होल दिसतंय आपल्याला इथं त्याला प्युपिल म्हणायचं. आणि या प्युपिलचा आकार आपण जर बॅटरीचा फोकस त्यावर मारला तर प्युपिल असं होणार, कॉन्स्ट्रिक्ट होणार मसलच्या मोमेंट तिथल्या होऊन. आणि जर डीम लाईट असेल तर प्युपिल डायलेट होणार तिथल्या मोमेंट्स मसलच्या होऊन. म्हणजे लाईटचा फोकस कसा आहे त्यावर प्युपिल लहान मोठं होऊ शकतं.
आणि या प्युपिलच्या भोवती हा जो पार्ट आपल्याला दिसतो त्याला म्हणायचं आयरिस. काय सुंदर आयरिस आहे. हे स्ट्रक्चर दिसतं त्याला प्युपिल म्हणायचं आणि हे त्याच्या भोवती निळं स्ट्रक्चर दिसतं त्याला म्हणायचं आयरिस. आयरिस. आपण इथं लॅक्रिमल ग्लँड्स आहेत, त्यातून टीयर्स सिक्रीट होतात. टीयर्स, अश्रू. तर या टीयर्स म्हणजे एक अल्कलाइन फ्लुइड आहे. सतत डोळ्याचं क्लिनिंग करायचं काम हे करत असतं. या फ्लुइड मध्ये लायसोझाइम्स आहेत, त्याच्या मदतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्याचं काम सुद्धा केलं जातं. आणि आपल्याला जर घरच्याकडून काही मागण्या करायच्या असतील तर आपण लगे रडायला लागतो. अश्रू इकडून 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 सुरू होतात. तुमच्या मागण्यास मान्य करण्यासाठी टीयर्स, दुःख व्यक्त करण्यासाठी टीयर्स, तो भाग वेगळा आहे. तर इथं लॅक्रिमल ग्लँड्स दिसतात, लॅक्रिमल सॅक आहे, कॅनॉल आहे. सुंदर सुंदर फोटोग्राफ तुमच्यासाठी मी इथं दाखवलेले आहेत. 100% कन्सेप्ट क्लिअर व्हायलाच पाहिजे. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ आय. या डोळ्याचं स्ट्रक्चर. This eye is covered by 3 layers. 3 layers आहेत. पहिला आहे, सर्वात बाहेरचा आहे स्क्लेरा. स्क्लेरा. मधला आहे कोरॉइड आणि आतला आहे रेटिना. त्यातला सर्वात बाहेरचा पांढरा दिसणारा हा जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो स्क्लेरा. यामध्ये ब्लड व्हेसल्स नसतात त्यामुळं दिसतो पांढरा. स्क्लेरा, एक्सटर्नल लेयर फॉर्म्ड बाय डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता हा स्क्लेरा आहे. हा पुढे आल्यानंतर याचा बनतो, एक्सटेन्शन होत, याला म्हणायचं कॉर्निया. कॉर्निया म्हणतो आपण. त्यानंतर या कॉर्नियावरती थीन मेम्ब्रेन असतं. कंजंक्टिवा त्याला आपण म्हणतो. कंजंक्टिवा म्हणतो आपण. त्यानंतर मिडल लेअर. आता इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला कॉर्निया कसा आहे तो दिसतोय. इथं दिसतोय कॉर्निया. इथं हा स्क्लेरा पुढे आल्यानंतर त्याचा होतो एक्सटेन्शन होतं, त्याला कॉर्निया म्हणायचं. आणि इथं जी स्पेस तयार होते त्या स्पेस मध्ये फ्लुइड भरलेला आहे, त्या फ्लुइडला म्हणायचं ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर त्याच्यामध्ये भरलेला आहे, ॲक्वियस चेंबर मध्ये. या कॉर्नियावरती पुन्हा कंजंक्टिवा हे कव्हरिंग आहे.
तर अशा प्रकारे आउटर लेअर जो आहे, डोळे पांढरे दिसतात, पांढरा दिसतो ना भाग, तो स्क्लेरा. त्यानंतर अतिशय महत्वाचा मिडल लेअर जो आहे त्याला म्हणायचं कोरॉइड. हायली व्हॅस्क्युलर आहेत, ब्लड व्हेसल्स या ठिकाणी नेटवर्क मोठ्या प्रमाणावर आहे. हा डार्क ब्ल्यू कलरचा दिसतो कारण एखाद्या डार्क रूम मध्ये आपण लाईटचा फोकस टाकणार असलो तर साइडनं आपण डार्क कंडिशन, काळे पडदे लावतो. तसं इथं केलंय, तसं इथं केलेलं आहे. आता हा कोरॉइड पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुढच्या बाजूला काय तयार होतं, इथं तयार होतं हा भाग जो आहे तो काय, आयरिस. आपण गोल इथं आयरिस काढलं. दिस इज द आयरिस. या आयरिसच्या मध्ये या आयरिसच्या मध्ये इथं जी स्पेस आहे, या स्पेसला आपण म्हणतो प्युपिल. जसं हे आयरिस असेल तर त्याच्यामध्ये हे प्युपिल आहे आणि हे आयरिस आहे. हा जो भाग दिसतो त्याला आपण म्हणतो आयरिस. आणि इथं स्पेशलाइज्ड मसल्स असतात. त्या प्युपिलचं कॉन्स्ट्रिक्शन करणं, ब्राईट लाईट पडली डोळ्यावर तर, आणि डीम लाईट असेल तर किंवा डार्क कंडिशन समोर असेल तर प्युपिल डायलेट करण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. इथं व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर या कोरॉइड मध्ये इथं आहेत सिलियरी बॉडीज. हे सिलियरी बॉडीज आहेत. हे एक्सटेन्शन दिसतात त्याला आपण म्हणतो सिलियरी बॉडी. आता इथं सर सेक्शनल व्ह्यू पाहिला तर आपल्याला जास्त लक्षात येईल, पण इथं तयार झालेली आहे सिलियरी बॉडी. त्यामध्ये सिलियरी स्ट्रक्चर आहेत. त्याचबरोबर त्याच्या आत इथं आपल्याला दिसतात लिगामेंट्स, सस्पेन्सरी लिगामेंट्स. आणि याच लिगामेंटला बाय कॉन्व्हेक्स लेन्स बसवलेली आहे. बाय कॉन्व्हेक्स लेन्स इथं बसवलेली आहे. स्पेशल प्रोटीन ही लेन्स बनलेली आहे. आणि या लेन्सला इथं सस्पेन्सरी लिगामेंट आहेत. हे लिगामेंट आहेत सिलियरी बॉडीला जोडलेली, आणि त्याला लेन्स जोडलेली आहे. हवी तशी लेन्स ऍडजस्ट केली जाते. आपण कॅमेरा जो बनवला त्याचं प्रिन्सिपल असंच आहे. ज्याप्रमाणे पुढं प्युपिल आपल्यामध्ये आहे त्याप्रमाणे कॅमेरामध्ये डायफ्रॅम आहे लाईटचा फोकस ऍडजस्ट करण्यासाठी. कॅमेरामध्ये जशी लेन्स असते तशी ही आपली क्रिस्टलाइन प्रोटीन बनलेली स्पेशल अशी बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इथं जर आपण विचार केला, समजा ड्रॉइंग काढलं, समजा ही सिलियरी बॉडी आहे. या सिलियरी बॉडी पासून अराइज होतात हे सिलियरी स्ट्रक्चर्स. आणि मग त्याच्या आत ही आहे लेन्स. सेक्शनल व्ह्यू पाहतोय आपण, लेन्स. आणि मग या लेन्सला होल्ड केलंय कुणी, लिगामेंट.
लेन्सला होल्ड केलंय कोणी? लिगामेंटनी. अशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. याच्या पुढच्या भागात इथं ॲक्युअस ह्युमर फ्लुइड भरलेलं आहे ॲक्युअस चेंबर मध्ये. तर कोराइड बद्दल काय सांगितलंय? ब्ल्यूइश मिडल लेयर. इट कंटेन्स मेनी ब्लड व्हेसल्स. इट इज thin over posterior 2/3 of eyeball but thick in anterior part to form ciliary body. आता इथं जर आपण पाहिलं तर हा झाला तयार काय? प्युपिल. प्युपिलच्या भोवती इथं काय दिसतंय? आयरिस. इकडे पहा, सिलियरी मसल दिसतात, इथं लेन्स दिसते आणि त्या लेन्सना जोडणारे इथं लिगामेंट पण दिसतात. हे लिगामेंट आहेत, हे लेन्सला जोडलेले आहेत या. So ciliary body continue forward to form visible pigmented and opaque portion called as iris. सिलियरी बॉडी फॉरवर्ड साइडला पुढच्या बाजूला आयरिस बनवते वेगवेगळ्या रंगाचा, आपल्याला माहित आहे. आयरिस हॅज सेंट्रल ओपनिंग कॉल्ड ॲज प्युपिल. हा आयरिस झाला, इथं ओपनिंग दिसतंय, त्याला आपण प्युपिल म्हणतो. The diameter of pupil is regulated by muscle fibers of iris. आयरिसचे जे मसल फायबर्स आहेत ते प्युपिलचं डायमीटर कमी जास्त करू शकतात. आपल्या डोळ्यावर फोकस पडला, ब्राईट लाईट पडली तर